ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर पुन्हा एकदा आरोप केलेत। गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन पाळलं नाही असं जरांगे म्हणतायत। फडणवीसांनी गुन्ह्यांबाबत पहाटे फोन केला होता असा दावा सुद्धा जरांगेंनी केला आहे। फडणवीस दुटप्पी वागत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट केल्याचं पाहायला मिळतंय। गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी केले आहेत। गृहमंत्री फडणवीसांशी पहाटे 3 वाजता फोनवर बोलणं झाल्याची कबुली पाटील यांनी दिली आहे। गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिलं होतं पण ते त्यांनी पाळलं नाही आणि दुसरीकडे मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे असा हल्लाबोल त्यांनी केला। ते म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागलो, त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी त्यात काय मी काय आपल्या पोटात काव काय ठेवत नाही आपण। त्याने रात्री 3 वाजता केला, मी 1 वाजता घेतला नाही म्हणलं मग त्यांचं नाही जोडायचं आपल्याला नको नाही म्हणले बोलात लागलं। त्यांचे लोक येऊन बसले, त्यांनी सांगितलं होतं तिथून पुढं काय होणार नाही, बीडचं असं होईल, बीडच्या एसपीला बोलतो कोणत्या नांदेडचं एसपी जालन्याच्या एसपीला लय त्रास दिलेत, खूप पोरांनाही झालंय नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करत पुन्हा चालण्यात सुरूच आहे। याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे असं दिसतंय। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत। याच्यावर आता फडणवीसांची काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।